आज आपण मस्त कुरकुरीत मिरची वडा बनवणार आहोत। राजस्थानामध्ये खूप फेमस हा मिरची वडा आहे, पण आज मी महाराष्ट्रीयन पद्धतीने मिरची वडा बनवणार आहे। पावसाच्या या वातावरणामध्ये गरमागरम कुरकुरीत मिरची वडा बनवला तर मोठेच नाही तर मुलं सुद्धा आवडीने खातात, एवढा टेस्टी हा वडा होतो। नमस्कार, मी पूजा, तुमचं माझ्या दिव्य अंकुर किचन मध्ये खूप 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 स्वागत। तर आज आपण मस्त असे हेल्दी मिरची वडा रेसिपी पाहणार आहोत। पावसाळ्यामध्ये तेच भजी खाऊन, कांदा भजी खाऊन, बटाटा भजी खाऊन कंटाळा आला असेल तर आज मी तुमच्यासाठी एकदम नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, मिरची वडा। मोठ्यांपासून तर लहानांपर्यंत सगळेच आवडीने हा मिरची वडा खातात। चला तर मग हा मिरची वडा कसा बनवायचा ते पाहूयात आणि पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर आपण आज मिरची भजे कसे बनवायचे ते पाहतोय। तर मिरची भजे बनवण्यासाठी मी इथे 250 ग्रॅम मिरची घेतलेली आहे। तर मी इथे पावशेर मिरची घेतलेली आहे, पावशेर म्हणजे 250 ग्रॅम। तर मिरची वडा कोणत्या मिरचीचा टेस्टी लागतो हे देखील आपल्याला समजणं खूप गरजेचं असतं। तर मिरची वडा बनवण्यासाठी बाजारामध्ये अशा प्रकारे लांब लांब मिरची असतात। हीच मिरची वडा बनवण्यासाठी परफेक्ट आहे। ह्या मिरचीचे जर मिरची वडे बनवले तर मिरची वडे खायला खूप टेस्टी लागतात आणि मस्त असे होतात। तर मी इथे अशा मोठ्या अशा लांब लांब मिरच्या मी घेतलेल्या आहेत मिरची वडे बनवण्यासाठी। तर आता ह्या मिरच्या आपण चिरून घेऊयात। मिरची चिरवताना मिरचीला फक्त आपल्याला अशा प्रकारे मधनं कट मारून घ्यायचा आहे। अशा प्रकारे बघू शकता, अशा प्रकारे। आणि मिरचीच्या आतमध्ये ज्या बिया असतात त्या पण आपल्याला चाकूच्या सहाय्याने काढून घ्यायच्यात, किंवा हाताच्या सहाय्याने देखील तुम्ही या मिरचीचं बी तुम्ही काढून घेऊ शकता। अशा प्रकारे तर इथे बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला ह्या मिरची मधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत। मिरची मध्ये जर आपण बिया ठेवल्या तर मिरची भजे खाताना तिखट लागतात। तुम्हाला जर मिरची भज्यामध्ये ह्या बिया आवडत असतील तर तुम्ही ठेवू शकता, पण मी अशा प्रकारे बिया काढून घेतलेल्या आहेत। तर मी आता अशाच प्रकारे मिरचीला मधनं कट देऊन त्याच्या आतमधल्या बिया काढून घेणार आहे। तर इथे बघू शकता, मिरची वडा बनवण्यासाठी मी इथे अशा प्रकारे बिया काढून घेतलेल्या आहेत मिरचीच्या। आणि मिरच्या चिरण्याच्या अगोदरच मी इथे धुवून घेतल्या होत्या 2 ते 3 पाण्याने। आता मिरचीमध्ये भरण्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊया। मिरची वड्यासाठी आपण इथे मसाला तयार करतोय, तर त्यासाठी मी इथे गॅस पेटून कढई ठेवून घेतलेली आहे गॅसवर। त्याच्यामध्ये 2 चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचंय। तर मी इथे मोहरीचं तेल वापरलेलं आहे, तुम्ही जे घरामध्ये तेल खाता ते वापरलं तरी चालेल। त्यानंतर इथे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची। मोहरी इथे व्यवस्थित तडतडली आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालून घ्यायचे। त्यानंतर मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते घालून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचंय। तर कांदा आपल्याला 1 मिनिटापर्यंत हलकासा परतवून घ्यायचा आहे। इथे 1 ते 2 मिनिटं झालेली आहेत आणि कांदा हलकासा इथे परतला गेलेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण हिरवी मिरची याची पेस्ट टाकून घेत आहे। मी इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 2 तुकडे मी आल्याचे ह्याच्यामध्ये वाटून घेतलेले आहेत। ते 1 चमचा मी ह्याच्यामध्ये पेस्ट टाकून घेतलेली आहे। त्याचबरोबर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता टाकून घेत आहे। मी इथे 4 ते 5 पानं कढीपत्त्याचे घेतलेले आहेत, ते मी बारीक चिरून घेतले। आता हे मिक्स करून घेऊया। त्यानंतर हे आपल्याला हलकसं परतवून घ्यायचं आहे। मसाला परतत असताना गॅस मीडियम ठेवायचा आहे। त्यानंतर मी इथे 1 छोटा कप वाटाणा घेतलेला आहे। हा वाटाणा फ्रीजर वाटाणा आहे, तुम्ही फ्रीजर वाटाण्याऐवजी फ्रेश वाटाणा देखील वापरू शकता। तो मी अशा प्रकारे मिक्सर मधनं जाडसर वाटून घेतलेला आहे। आता तो ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे। हे मिक्स करायचंय आणि वाटलेला वाटाणा आपल्याला 2 मिनिटं परतवून घ्यायचा आहे। तर इथे 2 मिनिटं झालेली आहेत आणि आपला वाटाणा आता व्यवस्थित परतवून झालेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची, अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचे आणि अर्धा चमचा धना पावडर टाकून घ्यायचे आणि हे मिक्स करायचे। त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची
त्यानंतर मी इथे 2 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत उकडलेले, ते आपण हाताने मॅश करून टाकायचे अशा प्रकारे। त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय। मी इथे 1 चमचा मीठ टाकून घेतलेला आहे। आता हे मिक्स करायचंय आणि मिक्स करत करत आपल्याला मोठा मोठा बटाटा जरा बारीक करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला बटाटा जरासा बारीक करून घ्यायचा आहे। आता हे मिक्स करून झालेला आहे आणि बटाटा पण आपला जरासा बारीक करून झालेला आहे। आपण आता हे मीडियम गॅसवरती 2 मिनिटं परतवून घेऊया। मसाला परतत असताना त्याला अदनमधनं हलवत राहायचं आहे। तर आता इथे 1 ते 2 मिनिटं झालेली आहेत आणि मसाला व्यवस्थित परतलेला आहे। बटाटा घातल्याच्या नंतर 1 ते 2 मिनिटं मसाला परतल्याने मसाला आपला चिकट होत नाही आणि मसाल्याला पाणी सुद्धा सुटत नाही। आपला मसाला असाच राहतो कोरडा आणि याचे मिरची वडे खूप छान तयार होतात। बाहेरनं कुरकुरीत आणि आतमधनं असे सॉफ्ट तयार होतात। त्यामुळे मी इथे बटाटा टाकल्याच्या नंतर 2 मिनिटं परतवून घेतलेला आहे। आता हा मसाला इथे तयार झालेला आहे। आपण गॅस बंद करून घेऊया आणि एकदा मिक्स करून घ्यायचंय। हा मसाला आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे आणि मगच आपण मिरच्यांमध्ये भरणार आहोत हा मसाला। तर हा मसाला आपण थंड करून घेऊयात। तर इथे हा मसाला पूर्ण थंड झालेला आहे। तर आपण आता मिरच्यांमध्ये हा मसाला भरून घेऊया। आता हा मसाला आपण या मिरचीमध्ये भरून घेऊया। तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मिरचीमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे। मिरचीमध्ये मसाला भरताना भरपूर मसाला भरून घ्यायचा आहे, कारण आपण मिरची वडा बनवतोय। तर इथे बघू शकता दुसरे मिरचीमध्ये सुद्धा मी मसाला भरून घेतलेला आहे। आता अशाच प्रकारे राहिलेल्या मिरच्यांमध्ये मी हा मसाला भरून घेत आहे। तर इथे पाहू शकता मी मिरची वडा बनवण्यासाठी मिरचीमध्ये सारण भरून घेतलेला आहे। ती मस्त असे सारण दिसत आहे। तर आपण आता हे मिरची वडा बनवण्यासाठी बेसन पिठाचं बॅटर तयार करून घेऊया। मिरची वडा बनवण्यासाठी आपण आता इथे बेसनचं बॅटर तयार करून घेणार आहोत। तर त्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचंय आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकून घ्यायचंय। तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी पोहे देखील याच्यामध्ये घालू शकता। मिक्सरला पोहे बारीक करून त्याची पावडर देखील तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता। आता हे दोन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। त्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा ओवा घालून घ्यायचा आहे, तो मी हातावरती असा चोळून घालत आहे। ओवा घातल्याने मिरची वड्याला छान फ्लेवर येतो, त्यामुळे मी थोडासा ओवा घालून घेतलेला आहे याच्यामध्ये। त्यानंतर त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय। मी इथं अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालू शकता। त्यानंतर आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे घट्टसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे मिरची वडा बनवण्यासाठी। पाणी एकदम नाही घालायचंय, लागल तसं पाणी घालायचंय आणि आपल्याला घट्टसर बॅटर तयार करून घ्यायचंय। मिरची वडा बनवण्यासाठी आपण जे बॅटर तयार करतो बेसन पिठाचं, ते हातानेच मिक्स करायचंय। हाताने मिक्स केल्याने त्याच्यामध्ये गाठी होत नाहीत आणि एकसारखं आपलं पीठ तयार होतं। मी ज्या प्रकारे हे बॅटर तयार करताना फेटत आहे त्याच प्रकारे हे बॅटर व्यवस्थित असं फेटून घ्यायचंय। असं केल्याने आपल्याला ह्याच्यामध्ये सोडा बिलकुलही टाकावं लागत नाही। विदाऊट सोड्याचे आपले मिरची वडे बाहेरून कुरकुरीत आणि आतून असे सॉफ्ट तयार होतात। या प्रकारे पीठ तयार झाल्याच्या नंतर 2 मिनिटं आपल्याला हाताने एकाच दिशेने हे पीठ फेटून घ्यायचं आहे। मी ज्या प्रकारे फेटत आहे त्या प्रकारे। मिरची वडा बनवण्यासाठी पीठ आपलं इतपत घट्ट पाहिजे, ना जास्त पातळ आणि ना जास्त घट्ट। आता हे मिरची वडा बनवण्यासाठी हे पीठ तयार आहे। तर आज आपण मिरची वडा बनवताना अजिबात सोड्याचा वापर करणार नाही आहोत। विदाऊट सोड्याचे आपण आज मिरची वडे बनवणार आहोत। आता आपण ह्याच्यामध्ये मसाला लावून ठेवलेल्या मिरच्या घालून घेऊया। अशा प्रकारे
मिरची आपल्याला पूर्ण अशा प्रकारे कोटिंग करून घ्यायची आहे बेसन पिठामध्ये। तर मी इथे अगोदरच एक मिरची वडा तळून घेतलेला आहे माझ्या मुलासाठी, कारण त्याला मिरची वडा खूप आवडतो। तर इथे तेल पण व्यवस्थित गरम झालेलं आहे। तर आपण आता त्याच्यामध्ये मिरची वडा सोडून घेऊया। तर मी इथे मिरची वडा एका टायमाला जेवढे कढईमध्ये बसतील तेवढे सोडून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे मिरची वडे मीडियम गॅसवरती व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। तर इथे बघू शकता आपला मिरची वडा अजून तळलेला पण नाहीये, तरी सुद्धा किती असा फुगलेला आहे बघ, पाहू शकता। तर याचं कारण म्हणजे आपण बेसन पिठाचं बॅटर तयार करत असताना 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित फेटून घेतल्याने आपले मिरची वडे सोडा न घालता व्यवस्थित फुगतात, कुरकुरीत होतात। त्यामुळे बटाटा वडा किंवा मिरची वडा कसलाही वडा बनवायचा असेल तर बेसन पीठ 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित फेटून घ्यायचंय। तर आता याला 1 मिनिट झालेला आहे। आपण हे मिरची वडे आता पलटी करून घेऊया। आता व्यवस्थित दोन्ही साइडने आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत हे मिरची वडे। तर इथे बघू शकता 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि आपली मिरची वडे व्यवस्थित असे तळलेले आहेत। बघू शकता किती व्यवस्थित असा आपल्या मिरची वड्यांना कलर आलेला आहे, मस्तच। सोडा न टाकता देखील आपले मिरची वडे किती छान असे फुगले आहेत आणि किती मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत। तर आता हे मिरची वडे तयार झालेले आहेत, आपण काढून घेऊयात। तर ते बघू शकता किती सुरेख असे आपले मिरची वडे इथे तयार झालेले आहेत, मस्तच। कलर देखील बघू शकता किती छान असा आलेला आहे आपल्या मिरची वड्यांना। आता राहिलेले मिरची वडे देखील मी अशाच प्रकारे करून घेत आहे। किती मस्त असे आपले इथे मिरची वडे तयार झालेले आहेत। पावसाळा म्हटलं की आपल्याला तळलेलं खावंसं वाटतं, तर नेहमीचे कांदा भजी बटाटा भजी खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे मिरची वडे नक्की करून बघा, खूप छान होतात, खूप मस्त असे तयार होतात। आपण इथे जराही सोडा वापरलेला नाही तरी पण बघू शकता किती मस्त असे इथे टम्म फुगलेले आपले मिरची वडे तयार झालेले आहेत। हे मिरची वडे खायला खूप छान लागतात। मी तुम्हाला या मिरची वड्याचा आवाज ऐकवते, बघू शकता किती असा कुरकुरीत असा इथे आवाज येत आहे। आपण आता हा मिरची वडा कापून घेऊया। तर ते बघू शकता आपला मिरची वडा किती मस्त असा झालेला आहे, बाहेरनं कुरकुरीत आणि आतमधनं बघू शकता किती असा सॉफ्ट असा हा मिरची वडा आहे। तर तुम्ही हा मिरची वडा सॉस बरोबर चटणी सोबत कशा सोबतही खाऊ शकता। किती सिंपल पद्धतीने आपण मिरची वडा बनवलेला आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने मिरची वडा नक्की बनवून बघा, खूप टेस्टी होतो, हेल्दी देखील आपला असा इथे वडा तयार होतो। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढील अशा नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी राहा।